तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे म्हशीचा दिवस दुसरा आणि आज आपण पुन्हा आलो बैल बाजारामध्ये। तर आज खूप बैले विकली गेलेली आहेत किंवा म्हशी विकल्या गेलेल्या आहेत। तर जे बाकी आहेत त्यांच्या किमती वगैरे आणि तुम्हाला दाखवतोय कशी खरेदी चालू आहे। तर अशा प्रकारे खरेदी चालू झालेली आहे। दादा विक्री झाली? सोडायची किंमत त्याचे सांगायला 55,000 मॅनेज करून द्याल? हा ओके, तर दादा मॅनेज करून देणार आहे। सोडायला 50 बोलतात। दादा खरेदीला आणलं का विक्री केलं? केलं नाही केलं नाही करायचे? कितीपर्यंत सोडायची प्राईस? सांगायला 55,000 आहे। तर मित्रांनो दादा बोलतात सांगायला 55,000, दादा मॅनेज करून देतील। तर आवर्जून या। कुठून आले दादा तुम्ही? कोरावला? ओके। तर मार्केट खूप टाईट आहे आणि किमती देखील खूप स्ट्रॉंग आहेत। तर भरपूर लॉट हा विकला गेलेला आहे। काल आपण या ठिकाणी होतो, खूप बैल होती। आज एकही बैल नाही। तर आज खूप कमी जनावरं बाकी राहिलेत। काल बहुतेक विक्रमी खरेदी झाली। तर हा आमचा घरचाच बैल आहे। सलीम शेट, बैलाचं नाव काय? विकायची प्राइस काय? तर स्वतः मालक भूषण शेठ यांचा बैल आलेला आहे। तर मित्रा, विकायची प्राइस किती? सांगायला 50,000। तुम्ही आलं तर आमच्या चॅनलचं नाव सांगून तुम्हाला मॅनेज करून देतील। तर आवर्जून या। आपला हक्काचा बैल आणि घरचा बैल आहे, किंमत कमी करून देतील। बैलाची सांगायची किंमत ती 50,000 आहे। स्वतः भूषण शेठ बैलाचे मालक आपल्या जोडीला आहेत। तर ते बोलतात आपली व्हिडिओ बघून आल्यानंतर नक्कीच तुम्हाला किंमत योग्यरित्या ठरवून दिली जाईल। तर आवर्जून या। सांगायची फक्त किंमत 50,000 आहे। तर अशाच प्रकारे खूप जनावरं ही कमी झालेली आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार म्हणताना म्हसा बाजार। दादा विक्री झाली? चालू बघू आपण, त्या बघू सगळं बघू। तर अशा प्रकारे खरेदी चालू आहे। समजलं का? हल्ली बघ म्हणजे पैसा पुणे लोकांची कामं धंदा पण राहिलेला नाही। तुम्हाला साफ सांगतो, एक शौकीन म्हणून न्यायचा आम्ही आलो मशाला, म्हणजे शौकीन म्हणून। तर मित्रांनो अशा प्रकारे या बैलाची खरेदी चालू आहे। पण बैल
बाहेर गेलेले का विचार त्याला कुठे गेला म्हणून कुठे गेला. तर मित्रांनो मार्केट खूप तेजीमध्ये आहे मासा यात्रेमध्ये आणि कोणीतरी बकरा देखील आणला आहे विकायला. तुम्ही पाहू शकता पाठीमागे. मित्रांनो बकरा, घोडा, बैल, म्हैस, टाटे भरपूर प्राणी आलेले आहेत मासामध्ये. तर अशा प्रकारे किनवलीच्या माणसांनी दादा कितीला खरेदी केली? 64,000ला जोडी खरेदी केलेली आहे. शर्यतीसाठी का? मित्रांनो खरिवलीच्या माणसांनी खरेदी केलेली आहे किनवली खरिवली. पाहू शकता. तर अशा प्रकारे आम्ही मार्केट फिरतो आणि खूप सारी विक्री झालेली आहे. मित्रांनो जे डांगीचा लॉट होता तो भरपूर बाकी आहे. बाकी मोस्टली खिल्लार आणि म्हैसूरी हे सेल झालेले आहेत शर्यतीसाठी. तर बहुतेक अजून 1 ते 2 दिवस मार्केट चालू राहील. त्याच्यानंतर पूर्णपणे मार्केट बैलांचं कमी होऊन जाईल. हे पाठीमागे तुम्ही बघू शकता पूर्ण डांगी लॉट आहे. मित्रांनो मित्रांनो पाठीमागे पाहू शकता गावठी बैले खूप आहेत. तर हे असे विक्री करून चाललेत. तर ही पाठीमागे दिसते म्हैस मोरा जातीमध्ये आणि 3 महिन्याची गाभण आहे. तर आमचं रिलेटिव्ह आलं तर खरेदी करायला तर ओनर बोलतोय 53,000 किंवा 55,000च्या रेंजमध्ये बोलतात. पण ओनर बोलतात 50च्या आतमध्ये. त्यांना ते खूप महागात पडते म्हणून त्यांनी घेतले नाही. तुम्ही पाहू शकता 3 महिन्याची गाभण बोलतात व्यापारी. नाही दुकासारखा हिशोब तुमचा हिशोब बघा. नाही ना नाही आमच्या पर्यंत आम्ही केला काहीतरी. तर खूप म्हैशी देखील आलेल्या आहेत बट किमती देखील मोस्टली टाईट आहेत. शेतकऱ्याच्या खिशाला परवडणार नाही अशा. तर इकडे देखील आहेत म्हैशी. तर इकडे टेम्पोमधून म्हैसूरी किल्लार लॉट उतरायला घेतलाय. काय होते तो खायला नाही चित्र तर बैलांना खूप सजवून आणलेत विकायला. तर खूप सारी जनावरे कमी झालेली आहेत. प्राईस हा मोस्टली टॉप. खूप अशी वासरे आणलेत.
सेकंड टाइम मित्रांनो बोकड दिसलाय. मित्रांनो खूप कारण आणले विकायला. तर मित्रांनो आपण आलो दादांच्या जोडीला. दादा आता आपण किमती सांगणार आहे. दादा तुमचं नाव काय? मोहम्मद हुसेन गफूर नजीर, कुठून आले तुम्ही? नेरल दामत. तर दादा नेरळवरून आलेत. तर दादा किमती सांगणार. दादा पहिल्या पार्टीची किंमत कशी काय? 30,000 रुपये. बघू शकता तुम्ही किमती देखील खूप टॉप आहेत. 30,000. मित्रांनो लागत असेल तर आवर्जून या. तर मित्रांनो आपल्या जोडीला आहे iPhone 18 Pro Max. तर तुम्ही पाहू शकता ड्युअल चार्जरमध्ये आहे. 256 GB मेमरी, कलर ब्लॅकमध्ये, पाठीमागे सी टाईप चार्जर पाहू शकता. iPhone 18 Pro Max. तर आवर्जून खरेदी करा. किंमत देखील खूप ड्रॉप आहे याची. नक्कीच्या दामोदवाल्या माणसांचा आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मार्केट कशा पद्धतीने चाललेलं आहे. तो आज तिसरा दिवस असल्यामुळे आज खूपच खरेदी झालेली आहे सर्वांचीच सकाळी. तर आजचं बघूया. आज माझ्या अंदाजे तरी आजचा लास्ट दिवस, उद्याचा लास्ट दिवस असू शकतो मार्केटमध्ये बैलांसाठी. आणि खूपच प्रमाणात म्हशी वगैरे आहेत, पाड्या वगैरे, त्यांच्या प्राईज देखील खूपच जास्त प्रमाणात आहेत. तर मित्रांनो आता आलो आहे टेपावर आणि तुम्हाला दाखवतो टेपावची जनावरं. पाठीमागील जे लास्टला दिसतं टोकावर त्या बाजारात तुम्हाला आता बैलं दाखवली. आता तुम्हाला टेपावची जनावरं दाखवतो. तर खूप जनावरं आलेली आहेत टेपावर. बकरं वगैरे भरपूर आहेत, बैलं आहेत, गीर बैल आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मागच्या साईडला जो आधी आपण फिरलो होतो तो बाजार आहे. किती प्रमाणात भरलेला आहे. आणि इथं आपण त्याला गीर म्हणून एक बैल पाहिजे होता, तो पाहायला घेतला आहे आपल्या मित्राने. तर हा सगळा टेपावचा बाजार आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला. आपण आता दुसऱ्या बाजारामध्ये आलेलो आहेत. इकडे म्हणजे मसाची प्राथमिक शाळा आहे, तिकडे आहे बाजार. इकडे वरती भरतोय. तर इथे काही एवढे आजच म्हणजे यावर्षीच भरला आहे हा बाजार. इथे तिकडे जागा नसल्यामुळे यावर्षी इकडे भरवण्यात आलं. तुम्ही पाहू शकता मसा यात्रेमध्ये गीर बैल आला आहे. कोणाला लागत असेल तर सोडायची किंमत त्यांची 45 आहे. आल्यानंतर तुम्हाला फिक्स करून देतील. तर टेपावर या, आवर्जून या. 2 गीर बैल आणलेले आहेत, एक तांबडा आहे आणि एक ब्लॅकमध्ये. पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता टेपावर देखील खूप जनावरं आहेत. खिलार पाहू शकता. मित्रांनो बकरा देखील खूप आलेले आहेत यात्रेमध्ये विकायला. तर अशा प्रकारे झाला आहे आमचा बैल बाजार फिरून मशामधला. आणि ही व्हिडिओ आम्ही इथेच थांबून उद्या मार्केटमधील व्हिडिओ दाखवतो. तर थँक्यू.